नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भधारणा झाली की घरातले सगळे आनंदी होतात. भावी आई बाबा सुद्धा आपल्या लाडक्या बाळाची वाट बघत असतात. पण त्याच वेळेला या संपूर्ण प्रोसेसमध्ये गर्भवती स्त्रीला तिचं सौंदर्य बिघडणार नाही ना याचीही थोडी धास्ती वाटत असते. आणि यात मुख्य असतात ते पोटावरचे स्ट्रेच मार्क्स. गर्भाचा आकार जसजसा वाढत जातो तसतसे स्ट्रेच मार्क्स येण्याची सुरुवात होते. बरोबरीने त्वचा कोरडी पडून खाजही येते. मात्र खाजवण्याने यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे खाज सुटली तरी त्वचेला नख लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. खाज अगदीच सहन होत नसेल तर मऊ सुती वस्त्रांनी चोळता येतं. त्वचेचा कोरडेपणा कमी करायला तसंच स्ट्रेच मार्क्स आटोक्यात ठेवायला शक्यतो 3ऱ्या महिन्यापासूनच वर्ण्य औषधांनी सिद्ध तेल, उदाहरणार्थ कुंकुमाद्य तेलासारखं तेल, पोट, मांड्या व नितंब या भागांवर हलक्या हाताने जिरवण्याचा उपयोग होतो. गर्भधारणा झाल्याचं समजल्यावर सुरुवातीपासून दिवसातून एकदा आणि 6व्या महिन्यानंतर दिवसातून 2-3 वेळा असं तेल जिरवणं चांगलं असतं. आयुर्वेदाच्या ग्रंथात स्ट्रेच मार्क्स कमीत कमी किंवा अजिबात न येण्यासाठी सुचवलेला उपाय असा परिशेकः पुनर्मालती मधुक सिद्धेन अंभसा, म्हणजे जाईची पानं आणि ज्येष्ठमध यांच्यापासून बनवलेल्या कोमट किंवा थंड काढ्याची पोटावर धार धरावी. यासाठी पातेल्यामध्ये 4 कप पाणी घ्यावं. यामध्ये 1 मूठभर जाईची पानं आणि अंगठ्याच्या आकाराचा ज्येष्ठमधाचा तुकडा थोडासा बारीक करून टाकावा. मध्यम ते मंद आचेवर 1 कप पाणी शिल्लक राहीपर्यंत हे मिश्रण उकळावं आणि गाळून घ्यावं. कोमट किंवा थंड झालं की स्नानाचे वेळी या काढ्याची पोटावर धार धरावी. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.